नमस्कार मंडळी, मी अथर्व सुर्वे स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा हा जो व्लॉग आहे तो तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल की आपण आता कुठे चाललेलो आहोत. तर आपण चाललेलो आहोत आपल्या गावी कोकणात लांजाला गवर घेऊन जायचे लालबागवरनं, जी आम्ही बनवायला दिलेली लालबागला दिगंबर आर्ट्समध्ये. तर आता ती रेडी झालेली आहे, 2-3 दिवसापूर्वीच रेडी झालेली. तर आता नाही, आता योग मिळाला आहे गावी जायचा आणि गौर घेऊन जायचा. तर आपली गाडी आहे 9:30ची. यावेळेला गाडी नाही जाणार आहे, तर यावेळेला जाणार आहे मी ट्रॅव्हल्सने, सार्वे ट्रॅव्हल्स, जी बोरिवलीवरनं सुटते. बोरिवलीवरून सुटते ती दादर TT वगैरे करत आपल्या पनवेल रत्नागिरीला पण जाते ती गाडी. रत्नागिरीला जाऊन मग परत बाहेर येऊन लांजा राजापूर अशी करत पुढे जाते. तर आता वाजले 8. तर आता आपण पण निघूया. आम्ही चाललोय इकडून दादर TTला. तर मम्मी आणि पप्पा मला तिकडेच भेटणार आहेत. ते तिकडे लालबागवरनं गवर घेऊन येणार आहेत आणि मग आपली गाडी 9:30ची आहे. मग आपण गाडीने पुढचा प्रवास करूया आणि आता तुम्हाला बाकी अपडेट्स देतच राहील. तर आता आपण निघूया, उशीर नको व्हायला आपल्याला. तर मंडळी, आता मी पोचलो आहे दादरच्या इथे फ्लायओव्हरला. तर मम्मी आणि पप्पा कुठे भेटत आहेत ते बघूया. ते ऑलरेडी लोकेशनवरती पोचलेले आणि त्यांनी लाईव्ह लोकेशन तर पाठवलं आहे. तर आता ते एक्झॅक्ट कुठे आहेत ते बघू, कारण की गाडी अजून गोरेगावला आहे. गोरेगावला म्हणजे मम्मीने फोन केलेला, तर आत्ता गाडी गोरेगावला होती. तर आता बघूया. हे झालं आहे असं की गौर ज्या बॉक्समध्ये पॅक केले आहे ना, तो बॉक्स झाला आहे मोठा. आता बघूया तो सीटवर कसा बसतो आहे तो. म्हणजे मला तर बसायचे चान्सेसच नाही दिसत आहेत. म्हणजे मला तर असं म्हणजे झोपायचे चान्सेस नाही दिसत आहेत. मला बसूनच जावं लागणार आहे असंच वाटतं आहे. सो बघूया. स्लीपरची आपण तिकीट त्याच्यासाठीच काढलं आहे की जो गौर आपल्याला प्रॉपर घेऊन जायची आहे. कारण की आपले तुम्हाला माहितीच आहे मुंबई गोवा हायवे कसा आहे तो. किती आश्वासनांवर आश्वासनं दिली जात आहेत, पण ती काय कामं तर पूर्ण केली जात नाही आहेत. म्हणून स्लीपरची तिकीट काढली आहे, जेणेकरून गौरीला पण काय होणार नाही आणि आपला पण प्रवास नीट होईल. तर आता बघूया ते आता कुठे भेटत आहेत ते. ऑलमोस्ट 9:30 होत आलेत, 9:25 होत आलेत. 9:30चं टायमिंग होतं इकडे यायचं बसचं, पण बस आली नाही अजून. बघू, बाकी अपडेट तुम्हाला देतच राहील. आता तोपर्यंत आपण मम्मी पप्पांना भेटूया. आमचे मिस्टर सुर्वे वाट बघतात आमची आणि आम्ही आता पोचलेलो आहोत तिकडे. सुर्वेना विचारूया, सुर्वे येत आहे काय? सुर्वे भेटलेच आम्हाला. सुर्वे येत आहे आणि मम्मी इकडे भेटलं. आता तुम्हाला ते बॉक्स केवढा मोठा आहे ते दाखवतो थांबा. हा बघा केवढा मोठा बॉक्स आहे. आता कसं न्यायचं हे, मम्मी बघा कुठे, मम्मीच्या अर्ध्याच्या वरती आला आहे तो बॉक्स. तर आत्ता गाडी आलेली आहे, वाजलेत 10:30. म्हणजे जवळजवळ 1 तास गाडी लेट झाली आहे आणि मी पण बसलो आहे गाडीत. अजून निघाली नाही दादरवरनं गाडी. थोडं आता सेटल होतं आहे, म्हणजे गौरीचा जो बॉक्स आहे तो पण असा नीट ठेवलेला आहे. आणि म्हणजे स्लीपर जरी असली तरी आपल्याला सिटिंगनेच जायचं आहे असं आहे सगळं. तरी आता उद्या सकाळी जाणार, पोचणार आहे गाडी 8:30च्या दरम्यान. आता बघू, आता 1 तास लेट झालं आहे, त्यामुळे पुढे पण लेट होतो आहे की काय कसं काय ते. तेव्हा का मम्मी पप्पा, चला मम्मी पप्पा पण जातील आता घरी आणि आपण पण जाऊ. आता आपली गाडी पण सुटलेली आहे आपली. हे बघा, मी तुम्हाला दाखवतो मी कसा बसलो आहे. म्हणजे स्ट्रगल इज रिअल कसं असतं ते दाखवतो. बघा भेट, हा असा इथे बॉक्स आहे. हा आता तिथपर्यंत आहे, म्हणजे ते पुढचं हेड आहे ते खाली गेले तिकडे आणि इकडे पाय वगैरे आहेत. आणि मग मी असा बसलो आहे, इकडे पाय वगैरे तसं आहे. रात्री ते पडदा वगैरे लावेलच, म्हणजे काय आता काय झोपायची हे नाही आहे. पण आपली गौरी एकदम नीट झालं पाहिजे, हेच आपलं मोटिव्ह आहे.
असं तर ड्रायव्हर काका बोललेले आहेत. बघूया कसं काय ते. जर पुढे कुठे आपल्याला बसायला भेटलं गेटच्या आसपास तर आपण कुठेतरी शिफ्ट होऊया. तर आता तुम्हाला पुढचे अपडेट देतच राहील. तर मंडळी आमची गाडी थांबलेली आत्ता वैष्णवी हॉटेलला, जिकडे ॲज युजल सगळ्याच ट्रॅव्हल्स थांबतात. आणि मी व्लॉग चालू करणार होतो मगाशीच, पण माझं डोकं दुखायला लागलेलं, कारण की आज म्हणजे एकदम हेक्टिक दिवस होता. म्हणजे सकाळी मी गेलेलो विरारला आणि तिकडनं आलो, दुपारी फक्त झोपलो आहे आणि दुपारी म्हणजे काय एवढं काय खाणं झालं नाही. आणि आत्ता संध्याकाळी कसं 7-7:30पासून तयारी चालू होती करायची वगैरे, आणि जेवण वगैरे काहीच नाही म्हणजे आज दिवसभरात. त्यामुळे आत्ता आणि बस आत्ता ही बस लेट होती, त्यामुळे डोकं दुखायला लागलेलं माझं. पटकन गेलो, ऑर्डर केलं आणि खाल्लं. आता जरा बरं वाटतं. बघू किती वाजता पोचते सकाळी. मोस्टली 8:30चं टायमिंग आहे लांजात पोचायचं. बघू आता कसं काय. आता पुढे रस्त्याला धुकं वगैरे पण असेल कदाचित, त्यामुळे अजून स्लो होईल. तर इकडे तुम्हाला दाखवतो कोणकोणत्या गाड्या उभ्या आहेत त्या. एक मिनटं. तर इकडे बघू शकता ही वक्रतुंड आहे, जी रत्नागिरी गणपतीपुळ्याला जाते. आणि इकडे गौरी शंकर लागलेली आहे. आणि ही औदुंबरची आहे जी रत्नागिरीला जाते. आय थिंक आपण या ट्रॅव्हल्सने सॅटर्डेला प्रवास करू या औदुंबर छायाने. आणि ही आमची बस सानवी ट्रॅव्हल्स. मंडळी आता गाडी निघालेली आहे. बरोबर 1:05 झालेत. आता सकाळी किती वाजता पोहोचते बघूया. तर मी तुम्हाला सकाळी आता अपडेट देतो. चला, बाय बाय, गुड नाईट. मी पण झोपतो, तुम्ही पण झोपा, आराम करा. प्रभात मंडळी, मी आलो इकडे 9 वाजता गाडी आली लांजात. तर आत्ता हे मनोज काकाचं घर आहे. तर आता आम्ही इकडनं आमच्या घरी जाणार आहोत गवर घेऊन. आता थोडंसं पावसाचं वातावरण झालं आहे म्हणून आम्ही थांबलो आहे. मग आता जाऊ आम्ही 5-10 मिनटांनी, जरा पाऊस ओसरला की. आणि त्याच्यानंतर मग मानस भेटेल. तिकडनं आपण रत्नागिरीला जाणार आहोत. आता थोडे तिकडे जरासं आता आपल्या घरी थोडं आता चाललो जात तर पूजा वगैरे करू आणि मग तसंच निघू. गवर आहे तिकडे सोडूया घरी आपल्या. नंतर ते जेव्हा गणपतीच्या वेळी बंट्या काही येईल मग तेव्हा ती ओपन वगैरे करेल तेव्हा. चला, एक 5-10 मिनटांनी आता आम्ही निघतो. पाऊस ओसरला की, ऑलमोस्ट ओसरलाच आहे, पण ते बारीक बारीक पाऊस पडतोच आहे. तर मंडळी आता आम्ही निघतो आहे तर रत्नागिरीला जायला. तर हे बघा फुल तयारी बियारी आहे, कारण की पाऊस खूप धोधो पडतो आहे. माणूस पण तिकडे आहेत, माणसचे आजोबा आहेत ते. आता आम्ही निघू. गौरी पण आपली घरात ठेवलेली आहे व्यवस्थित. आणि तिकडून निघालो आणि जो काय पाऊस पडायचा चालू झाला ना, तो 1 तास मी पंपातच अडकलेलो. 1 तास म्हणजे 10:30ला निघालो, 11:30पर्यंत पंपातच होतो. आता इकडे आलो 12:30 झालेले आहेत, 12:15 12:30 झाले आहेत. आता निघतो आहे. आता म्हणजे वाटत होतं की कधीतरी आपण कोकणात जावं या ह्याच्यात आणि आपली ट्रीप असायला पाहिजे. पण आता ही ट्रीपच झालेली आहे माझी एक म्हणायला गेलं तर. आता ती पण पावसाळ्यात एकदम असा निसर्ग असा हे खुलून दिसतोय. आता आम्ही चाललो आहे बघा आला. चला आता आम्ही पोचलोय मुंबई गोवा हायवेला. लांजा सोडलाय सिटी. बघू शकता तुम्ही केवढा तुफान पाऊस पडतोय. आणि या तुफान पावसातला आम्ही वाट काढत रत्नागिरीला चाललेलो आहे. आमच्याच वेळी पाऊस पडत असतो नेमकं. बघू शकता कसं हिरवगार हिरवगार.
बघू शकता की आजूबाजूला हिरवीगार झाडी आहे आणि त्यातनं मधनं रस्ता जातोय. गावचा रस्ता आहे हा आणि गावचे रस्ते ही एकदम चांगले आहेत. जर ॲज कम्पेअर तुम्ही नॅशनल गोवा हायवे बघत असाल, मुंबई गोवा हायवे, तर गावचे रस्ते आहेत ना ते नॅशनल गोवा हायवेपेक्षाही चांगले आहेत. म्हणजे गावागावात प्रगती चालली आहे, पण जो नॅशनल हायवे आहे तिकडे काही प्रगतीच नाही आहे. कसं होणार आहे या कोकणाचं? शेती पण बघायला मिळते आजूबाजूला. तुम्हाला दाखवतो मी. मगाशी 2-3 शॉट होते, पण ते पाऊस जास्त असल्या कारणाने मी काही शॉट्स घेतले नाही आहेत. तर आता जर काय दिसलं तर तुम्हाला परत दाखवेन एकदा. कोणतरी तर मंडळी आता तुम्हाला एक सीन दाखवतोय. कसं समोर समोर डोंगर आहेत आणि तिकडे त्याच्यावरती ना धुक्याची झालर पसरले. काय सीन दिसतोय आता तुम्हाला या कॅमेऱ्यामध्ये कसं शूट होतंय आणि म्हणजे तुम्हाला कसं दिसतंय हे मी नाही सांगू शकत, बट मी जो नजारा अनुभवतोय ना तो काही वेगळाच आहे. बघा एकदम शांत. इकडे अशी आंब्याची कलम आहेत. तर मंडळी आत्ता टीके या परिसरातून आत्ता आम्ही रत्नागिरीच्या दिशेने जात असताना ना एक सुंदर असा नजारा बघायला मिळतोय. तो तुम्ही माझ्या मागे बघू शकता. थांबा तुम्हाला पण मी दाखवतो एक. हे बघा तिकडून अशी नदी चालली आहे, इकडे अशी सरळ सरळ वाहत चाललेली आहे आणि हे बघा समोर एक मंदिर आहे. तुम्हाला कॅमेऱ्यात दिसतंय की नाही माहिती नाही, पण कळस दिसतोय आणि एवढ्या मोठ्या डोंगरात इथे मध्येच एक शेती आहे आणि तिथे पण एक शेती आहे. ते बघा कलम बिलम लावलेली आहेत चांगली. हा का माणूस बघा. रोड पण बघा तुम्ही बघू शकता. ही पूर्ण अशी चढण आहे वरती जायला. तर मंडळी बघू शकता आता आम्ही रत्नागिरी सिटीमध्ये पोहोचलो आहे. इकडे पावसाचा एक थेंबही नाही पडलेला आहे. जो आम्हाला लहानचा जो तुफान पाऊस लागला ना तर इकडे काहीच नाही, काहीच म्हणजे काहीच नाही आहे. बघू शकता रस्ता इतका कोरडा पडला आहे, तर त्यावरूनच तुम्हाला समजेल की इकडे पाऊस पडला आहे की नाही. तर आता आम्ही 5 मिनिटात घरी पोहोचू. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब